मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामला मेसेज येत होते की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी महिलेच्या उत्पन्नाचा दाखला कसा बनवायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी महिलेच्या नावाने उत्पन्नाचा दाखला कसा बनवायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी महिलेच्या उत्पन्नाचा दाखला बनवण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। उत्पन्नाचा दाखला बनवण्याआधी किंवा इन्कम सर्टिफिकेट बनवण्याआधी JR मध्ये काय दिलेलं आहे आधी आपण ते बघू। इथे JR मध्ये 6 पॉइंट दिलेला आहे की सदर योजनेमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्र सादर करणं आवश्यक आहेत। यामध्ये सक्षम प्राधिकारी म्हणजेच तहसीलदार यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे। तथापि पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकतात आणि जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला बनवायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कुटुंब प्रमुखाच्या नावाने बनवायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुटुंब प्रमुखाच्या नावाने महिलेच्या उत्पन्नाचा दाखला कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या वेबसाईटवर आल्यानंतर कुटुंब प्रमुखाच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। कुटुंब प्रमुखामध्ये तुमचे रेशन कार्ड कोणत्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। इथे कुटुंब प्रमुखाचं नाव दिलेलं असतं तर हे रेशन कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर यामध्ये तुमची सासू असेल, सासरा असेल, पती असेल तर अशा ज्या व्यक्तीच्या नावावर हे रेशन कार्ड असेल त्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। न्यू युजर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर 2 ऑप्शन दिसतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2। तर इथे तुम्हाला ऑप्शन 1 वरती टिक करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करायचा आहे। युजर नेम मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि युजर नेम अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करायचं आहे। जर युजर नेम अवेलेबल असेल तर तुमच्या समोर खाली एक टॅब ओपन होईल, तिथे तुम्हाला कुटुंब प्रमुखाची संपूर्ण माहिती फिल करायची आहे। कुटुंब प्रमुखाच्या माहितीमध्ये कुटुंब प्रमुखाचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे टाकून घ्यायचं आहे, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, पासवर्ड कन्फर्म करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तरीही रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजत नसेल तर त्याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तो व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुमची युजर ID म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड इथे एंटर करून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। त्यानंतर इथून खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर सब डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सब डिपार्टमेंट वरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथून कोणत्याही एखाद्या सर्व्हिस वरती टिक करून प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर तुमच्या समोर रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे डॅशबोर्ड ओपन होईल। त्यानंतर सर्व्हिस लिस्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सर्व्हिस लिस्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतं त्या संपूर्ण सर्व्हिस तुमच्या समोर दिसतील। तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला बनवायचा आहे म्हणून इथं आपल्याला इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला बनवण्यासाठी तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत तर ती संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली आहे। तर ज्या वेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर हे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला 3 स्टेप मध्ये कंप्लीट करायचं आहे। तर आधी ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि पेमेंट करायचं आहे। तर अशा 3 स्टेप मध्ये आपल्याला हे इन्कम सर्टिफिकेट बनवायचं आहे। ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये इन्कम इयर सिलेक्ट करायचं आहे, उत्पन्नाचा दाखला किती वर्षासाठी लागणार आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, 1 वर्षासाठी लागणार आहे किंवा 3 वर्षासाठी लागणार आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ऍप्लिकेंट डिटेल फिल करायची। ऍप्लिकेंट डिटेल मध्ये सॅल्युटेशन किंवा संबोधन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सॅल्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर श्री श्रीमती जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे।
त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये तसेच मराठीमध्ये ऑटोमॅटिकली आलेलं आहे। हे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना फिल केलेलं होतं म्हणून ते इथं ऑटोमॅटिकली आलेलं आहे। अर्जदाराच्या वडिलांचं सॅल्युटेशन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सॅल्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर श्री सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि अर्जदाराच्या वडिलांचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे। मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल। अर्जदाराच्या वडिलांच्या नावामध्ये रेशन कार्ड तुमच्या सासूच्या नावाने असेल किंवा सासऱ्याच्या नावाने असेल किंवा पतीच्या नावाने असेल तर त्यांच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, एज, मोबाईल नंबर, जेंडर या गोष्टी ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत। ईमेल आयडी एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण सिलेक्ट केलं तरी चालेल। त्यानंतर तुमचा ऑक्युपेशन किंवा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे। व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर आधार नंबर एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर ऍप्लिकंट नॅशनॅलिटी मध्ये इंडियन ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे। अर्जदाराचा संपूर्ण ऍड्रेस फिल करायचा आहे। ऍड्रेस मध्ये सिंपली डॉट टाकून द्यायचा आहे। त्यानंतर बिल्डिंग, सेक्शन, स्ट्रीट किंवा लँडमार्क मध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, गाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर पॅन नंबर एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। फॅमिली एज्युकेशन डिटेल मध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन किंवा ज्याला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर त्या महिलेची संपूर्ण डिटेल फिल करायची आहे। बेनिफिशरी इन्फॉर्मेशन मध्ये रिलेशन किंवा तुमचं नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट रिलेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं रेशन कार्ड कोणाच्या नावावर आहे त्यानुसार तुम्हाला तुमचं नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर रेशन कार्ड तुमच्या सासूच्या किंवा सासऱ्याच्या नावावर असेल तर सोनी ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि रेशन कार्ड मध्ये कुटुंब प्रमुख तुमचे पती असतील तर पत्नी हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बेनिफिशरी सॅल्युटेशन किंवा तुमचे संबोधन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सॅल्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर श्री, श्रीमती जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे बेनिफिशरी नेम मध्ये ज्या महिलेला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्या महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे टाकून घ्यायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट रिजन सिलेक्ट करायचं आहे, तर उत्पन्नाचा दाखला काय कामासाठी लागणार आहे त्याचं कारण सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट इन्कम सर्टिफिकेट रिजन वरती क्लिक केल्यानंतर इतर हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना असं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर फॅमिली फार्म इन्कम डिटेल एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर अदर सोर्स ऑफ इन्कम डिटेल एंटर करायची आहे। इथे तुम्हाला तुमच्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं ते 3 वर्षाची उत्पन्न या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर अटॅचमेंट सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट अटॅचमेंट वरती क्लिक केल्यानंतर तलाठी अहवाल हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आणि ऍग्रीमेंट द्यायचे। तर ऍग्रीमेंट मध्ये आय एक्सेप्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि समावेश करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। समावेश करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नोटिफिकेशन येईल की या स्टेप नंतर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये कुठल्याही स्वरूपात बदल करता येणार नाही, म्हणून समावेश करण्याआधी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ही संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर परत समावेश करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। समावेश करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की आपले ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर डॉक्युमेंट मध्ये आधी महिलेच्या पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे। फोटो 5 KB ते 20 KB च्या आतमध्ये JPEG फॉर्मॅट मध्ये त्याची रुंदी 160 पिक्सल, उंची 200 ते 212 पिक्सल मध्ये फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे महिलेचा फोटो सिलेक्ट करून ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमचा फोटो हा सक्सेसफुली अपलोड होऊन जाईल। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर एक ओळखीचा पुरावा किंवा आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचा आहे। आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला JPEG किंवा PDF फाईल मध्ये त्याची साईज 75 KB ते 500 KB च्या आतमध्ये अपलोड करायचं आहे। तर आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला महिलेचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आधार कार्ड वरती टिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे महिलेचं आधार कार्ड सिलेक्ट करून ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर एक पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे। पत्त्याचा पुरावा मध्ये शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड अपलोड करायचं आहे। रेशन कार्ड अपलोड करण्यासाठी रेशन कार्ड वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपलोड फाईल ऑप्शन वरती क्लिक करून चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे।
त्यानंतर इथे तुमचं रेशन कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की आपलं रेशन कार्ड ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर इतर दस्तऐवज किंवा अदर डॉक्युमेंट अपलोड करायचे। तर अदर डॉक्युमेंट मध्ये वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आरोग्य किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अपलोड करायचं। यामध्ये तुम्हाला या स्वयं घोषणापत्राची प्रिंट काढून हे स्वयं घोषणापत्र अपलोड करायचं आहे। हे स्वयं घोषणापत्र महिलेच्या नावाने फिल करायचं। इथे महिलेचं नाव टाकायचंय, कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचंय, वय टाकायचंय, व्यवसाय टाकायचा आहे आणि संपूर्ण ऍड्रेस फिल करायचा आहे। त्यानंतर ऍप्लिकेशन फिल करताना तुमच्या व्यवसायातून जे 3 वर्षाचे उत्पन्न फिल केलेलं होतं ते 3 वर्षाचे उत्पन्न इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे महिलेचा फोटो चिटकवायचा आहे। परत महिलेचे संपूर्ण नाव टाकायचंय, कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचंय, वय टाकायचंय, आधार नंबर टाकायचाय, व्यवसाय टाकायचाय आणि संपूर्ण ऍड्रेस फिल करायचा आहे। ऍड्रेस फिल केल्यानंतर ठिकाणाचं नाव टाकायचंय, दिनांक टाकायचे, मोबाईल नंबर टाकून परत तुमचे संपूर्ण नाव टाकून इथं सिग्नेचर करून तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आरोग्य किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर एक वयाचा पुरावा किंवा एज प्रूफ अपलोड करायचा आहे। एज प्रूफ मध्ये तुमच्याकडे जन्म दाखला असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा असेल, यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा अपलोड करायचा आहे। उत्पन्नाच्या पुरावामध्ये अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8 उतारा व तलाठी अहवाल या ठिकाणी तुम्हाला या स्वयं घोषणापत्राची प्रिंट काढून हे स्वयं घोषणापत्र अपलोड करायचं आहे। तर हे स्वयं घोषणापत्र महिलेच्या नावाने व्यवस्थित भरून तुम्हाला तलाठी अहवाल या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यानंतर अनिवार्य डॉक्युमेंट अपलोड करायचे किंवा ऑल मॅन्डेटरी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। या ठिकाणी इतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। तर इतर डॉक्युमेंट मध्ये तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा रेशन कार्ड असेल, यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वयं घोषणापत्र अपलोड करायचं आहे। तर स्वयं घोषणापत्रामध्ये तुम्हाला या स्वयं घोषणापत्राची प्रिंट काढून हे स्वयं घोषणापत्र महिलेच्या नावाने व्यवस्थित भरून स्वयं घोषणापत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर हे एकच स्वयं घोषणापत्र 3 ठिकाणी अपलोड करायचं आहे। वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तलाठी अहवाल आणि स्वयं घोषणापत्र अशा 3 ठिकाणी तुम्हाला हे एकच स्वयं घोषणापत्र अपलोड करायचं आहे। जर तलाठी अहवालामध्ये तुम्हाला तलाठी कार्यालयातून तलाठी अहवाल भेटत असेल तर तो तलाठी अहवाल अपलोड करायचा आहे आणि जर तुम्हाला तलाठी अहवाल भेटत नसेल तर हे एकच स्वयं घोषणापत्र अपलोड करायचं आहे। स्वयं घोषणापत्र अपलोड केल्यानंतर किंवा संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपली डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। त्यानंतर पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की 33.60 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पे गव्हर्नमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड, वॉलेट किंवा UPI ने पेमेंट करू शकता। तर इथं तुम्हाला QR कोड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। भीम UPI ऑप्शन वरती टिक करून मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा QR कोड तुमच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम ने स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचा आहे। QR कोड स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक रिसिप्ट किंवा पावती येईल। तर तुम्हाला या पावतीची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF फाईल मध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर बॅक ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। बॅक ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर येथे डॅशबोर्डवर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनची संपूर्ण डिटेल बघू शकता। येथे तुमच्या ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे, इथं तुमचे संपूर्ण नाव दिलेलं आहे, सर्व्हिस मध्ये आपण इन्कम सर्टिफिकेट साठी ऍप्लिकेशन केलेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर आपली डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेली आहे, पेमेंटही सक्सेसफुली झालेलं आहे। जर तुम्हाला परत पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर रिसिप्ट याच्या खाली एक डाउनलोडला ऑप्शन दिलेलं आहे। तर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमची पेमेंट रिसिप्ट परत डाउनलोड करू शकता। त्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये इन प्रोग्रेस दाखवत आहे। ज्या वेळेस आपलं ऍप्लिकेशन अप्रूव्ह होईल त्यावेळेस इथं अप्रूव्ह अशा पद्धतीचं नाव दिसेल आणि सर्टिफिकेटच्या खाली पेंडिंग दाखवत आहे। इथे डाउनलोडला एक ऑप्शन येईल आणि जर तुमचे ऍप्लिकेशन काही कारणास्तव रिजेक्ट होत असेल तर इथं रिजेक्शनचं कारण दिलं जाईल। इथे तुम्ही बघू शकता की
हे आपलं इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला सक्सेसफुली अप्रूव्हल झालेला आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला डाउनलोड करण्यासाठी सर्टिफिकेटच्या खाली डाउनलोडला ऑप्शन दिलेला आहे, तर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं तुमचे इन्कम सर्टिफिकेट ओपन होईल। तर तुम्हाला या सर्टिफिकेटची कलर प्रिंट काढून घ्यायची। कलर प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जिथे यूज करायचं असेल तिथं तुम्ही हे इन्कम सर्टिफिकेट यूज करू शकतात। आपण इन्कम सर्टिफिकेट साठी 21/7/2024 रविवारी संध्याकाळी ऍप्लिकेशन केलेलं होतं आणि आपलं इन्कम सर्टिफिकेट 24/7/2024 या दिवशी अप्रूव्हल झालेलं आहे। म्हणजेच आपलं इन्कम सर्टिफिकेट फक्त 2 दिवसात सक्सेसफुली अप्रूव्हल झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 33 रुपयात उत्पन्नाचा दाखला बनवू शकता। जर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट ऍप्लिकेशन करताना, डॉक्युमेंट अपलोड करताना किंवा पेमेंट करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।